आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईमधील वानखेडे स्टेडियम बाहेर फुटबॉल प्रेमींनी मोठी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय, कारण लिओनेल मेस्सी या ठिकाणी आलेला आहे आणि मेस्सीला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली आहे। वानखेडे स्टेडियम बाहेर पोलिसांनी सुरक्षेसाठी मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलेला आहे। मेस्सीला बघण्यासाठी फुटबॉल प्रेमींची तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळतेय। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव देत आहेत। लक्ष्मण, आपण पाहतोय लिओनेल मेस्सी याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। थेट आज स्टेडियममध्ये मेस्सी येणार आहे, काय अपडेट? सध्या त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे? सजल, नक्कीच फुटबॉलचा जादूगार आणि दिग्गज असलेला अर्जेंटिनाचा खरं तर हा फुटबॉलपटू असलेला लिओनेल मेस्सी आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती हजेरी लावतो आणि साहजिकच यामुळे फुटबॉल प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि त्याला भेटण्याची जी उत्सुकता आहे ती प्रेक्षकांमध्ये मोठी आहे। आपण बघू शकतो की वानखेडे स्टेडियमचं हे चित्र आहे। माझ्या कॅमेरामॅनना विनंती करेन की मोठ्या प्रमाणात या फुटबॉल प्रेमींनी मोठी गर्दी केलेली आहे आणि खरं तर या गर्दीवरती अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून सुद्धा मोठा चोख सुरक्षेचा बंदोबस्त जो असतो तैनात करण्यात आला आहे। जवळपास 1,500 पोलीस कर्मचारी जे आहेत ते वानखेडे परिसराभोवती ज्यांचा सुरक्षा कवच असणार आहे आणि आपण बघू शकतो की पोलिसांकडून वारंवार दोन्ही क्षेपाहून सूचना करण्यात येत आहेत की ज्यांच्याकडे पास आहे त्यांनीच फक्त या रांगेमध्ये उभं राहावं। वानखेडे स्टेडियमच्या गेट क्रमांक 2 किंवा 1 असेल किंवा ज्या गेट क्रमांक आहे या गेट क्रमांकावर मोठी गर्दी आहे ते त्याला पाहण्यासाठी या ठिकाणी उसळलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने मुंबई पोलीस जे आहे ते या ठिकाणी चोख बंदोबस्त या ठिकाणी अगदी थोड्या क्षणामध्ये या ठिकाणी मेस्सीचं आगमन होईल। मात्र आगमनाच्या पूर्वीपासूनच दुपारपासूनच मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी प्रेक्षकांनी त्याला पाहण्यासाठी केलेली आहे। जवळपास 14 वर्षानंतर 2011 साली मेस्सी खरं तर भारतात आलेला होता, त्यानंतर परत 2025 मध्ये मेस्सी जो आहे तो भारतामध्ये येतोय। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती मेस्सी जो आहे तो जे काही सेलिब्रिटी आहे त्या सेलिब्रिटी सोबत फुटबॉल सुद्धा खेळणार आहे। त्यामुळे ती जी जादूची किक जी पाहण्याची जी उत्सुकता लोकांच्या मनामध्ये आहे ती उत्कंठा ताणलेली आहे। त्यामुळे साहजिकच अनेक तरुण मेस्सीची जर्सी परिधान करून या ठिकाणी आलेले आहेत। मोठे बॅनर असतील किंवा त्याच्या आशयाचे जे पोस्टर आहे ते हातामध्ये घेऊन तरुण असतील, लहान मुले असतील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि साहजिकच मेस्सीचे जगभरात करोडो प्रेमी आहेत आणि ते आज या ठिकाणी खरं तर मुंबई असेल मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातले। निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी। तर कोलकातामध्ये मात्र काल गोंधळ झाला होता, आज मुंबईमध्ये तसा काही गोंधळ होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जाते। मोठ्या प्रमाणात मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दी दिसते। तर मेस्सीची केवळ एक झलक बघण्यासाठी वानखेडे स्टेडियम बाहेर प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली। यापैकीच चाहता असलेल्या 9 महिन्यांच्या गरोदर महिलेनं आपल्या पतीला मेस्सीला भेटला तर बाळासाठी सही घेऊन यायला सांगितलंय आणि अशा आशयाचा बॅनर घेऊनच महिलेचा पती थेट वानखेडे स्टेडियम बाहेरही उभा दिसतोय। बेसिकली तुम्ही बघू शकतात की माय वाईफ इज 9 months प्रेग्नेंट आणि त्यांनी तरी पण मला इथे पाठवलेला आणि त्यांना सांगितलंय की जर तू मेस्सीला भेटून आला किंवा त्यांना ऑटोग्राफ तरी घेतलं ते आपल्यासाठी खूप असणार। आणि 18 डिसेंबरला आम्ही बघतोय की जर आमचा बेबी आला, सो 18 डिसेंबरला मेस्सी 3 वर्षापूर्वी वर्ल्ड कप जिंकला होता, सो ते एक वन ऑफ द इम्पॉर्टंट क्षण असतात आमच्यासाठी। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची एकत्रित बैठक पार पडली। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा झाली। दोन्ही पक्षाचे शहराध्यक्ष मनसेचे नेते बाबू वागसकर आणि वसंत मोरे बैठकीला उपस्थित होते।